बोलवते ना, लाजू नका. अहो, असं नाही, अभिमानाची गोष्ट आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. आपण बघताय की अफाट गर्दी. छान आहे. असं कधीच असं नाही झालं की कोणत्याच वर्षी की आम्ही वारी नाही केली. चुकवत नाहीत वारी. नाही चुकवत. मी किती वर्ष झाले करताय? 7-8 वर्ष झाले दिंडी करते, पायवारी करते. काय तुमचं एकदा ते करून दाखवा डायलॉग तुम्ही. चांगलं ना भैया काय बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला. आपल्या महाराष्ट्राची मूळ संस्कृती काय आहे? वारी. वारी. आमची इच्छा तर अशी आहे की आयुष्यात एकदा तरी वारी करायची आहे. वारीत खंड पडला का आतापर्यंत? तू पुढच्या काळामध्ये वारी करणार तुम्ही? हा ऑफकोर्स. कुठपर्यंत करणार? पंढरपूर पर्यंत. सगळ्यात मोठी जी ऊर्जा भेटते, एनर्जी भेटते, सगळी ताकद भेटते ती वारीतून भेटते. वेर आर यू फ्रॉम? इंग्लंड. वारी म्हणजे अनुभव. चांगले अनुभव, वाईट अनुभव असतात. काही जण ऐकत नाहीत, काही जण स्वतःहून ऐकतात, स्वतःहून सांगतात, स्वतःहून मदत करतात. पण हे कर्तव्य थोडंसं वेगळंच आहे, कारण ही एक सद्भावनेनं किंवा लोकांची सेवाभावी सगळे वारकरी बहीण भावंडासारखे चालतात. साक्षात विठ्ठलाची वेश परिधान केला आहे, इकडे जगद्गुरु तुकोबांचा वेश परिधान केला आहे. होय होय वार करीन पायी पायी रे पंढरी. ज्याच्याकडे माळ आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. हेच मज घडो जन्मान जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे. काही नाही, नातू नात ड्युटीला लागेल तोपर्यंत पायवारी चालू ठेवेल. आपण संसार करतो, संसार प्रपंच चालू असताना प्रपंचामध्ये जो आनंद भेटत नाही तो खरा आनंद वारीमध्ये भेटतो.